श्रोतेहो नमस्कार. विविध कार्यक्रमात मी तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कला म्हणजे कौशल्य आणि सृजनशीलतेचा वापर करून सौंदर्यपूर्ण वस्तू किंवा अनुभव तयार करण्याची प्रक्रिया आहे, ज्यात चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य आणि साहित्य यासारख्या अनेक प्रकारांचा समावेश होतो, जे मानवी भावना, विचार आणि संस्कृती व्यक्त करतात. ही केवळ क्रिया नसून जगाकडे पाहण्याचा आणि अनुभवण्याचा एक मार्ग आहे. कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत, जसे चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला. असे कलेमध्ये सर्वगुण संपन्न असलेले एक व्यक्ती आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आलेले आहेत, जे नाटककार आहेत, गायक आहेत, चित्रकार आहेत, असे सदानंद बोरकर सर आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आलेले आहेत. चला तर त्यांच्यासोबत दिलखुलास बातचीत करूया आणि त्यांच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेऊया. श्रोतेहो, झाडीपट्टी रंगभूमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सदानंद बोरकर सर. सदानंद बोरकर सरांनी बरेच नाटक लिहिलेले आहेत, बरेच नाटकात भूमिका केलेल्या आहेत, त्यांना बरेच पुरस्कार देखील मिळाले आहेत आणि ते गायक देखील आहेत. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, आपलं रंगभूमीसाठी खूप मोलाचं योगदान आहे. जसं आपण चित्रकार आहात, नाटककार आहात, एक पत्रकार आहात. तर सर, आपला हा जो प्रवास आहे रंगभूमीवरचा, तो कुठून सुरू झाला सर? रंगभूमीच्या प्रवासाला आता जवळजवळ 47 वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या. अच्छा. वयाच्या 10व्या वर्षी पहिल्यांदा नाटकात काम केलं होतं. म्हणजे पहिल्यांदा स्टेजवर आपण? हो, अपराध मीच केला नावाचं नाटक होतं मधुसूदन कालेलकरांचं. त्या नाटकामध्ये मी बालकलावंत म्हणून काम केलं. त्यानंतर मग छोट्या छोट्या भूमिका करायला लागलो. मग शाळेमध्ये काम केली, मग कॉलेजमध्ये काही कामं केली आणि जवळजवळ एक 35 वर्षापूर्वीपासून मी मग प्रोफेशनल नाटकामध्ये काम करायला लागलो. मात्र नाट्य क्षेत्रामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत हा जो प्रवास आहे माझा, हा प्रवास 47 वर्षाचा पूर्ण झालेला आहे आता. अच्छा. मग आपल्याला बालपणापासून आवड होती का? आपलं बालपण थोडक्यात कसं गेलं सांगा ना. माझे आजोबा स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर हे पट्टीचे नाट्य कलावंत होते. ते नाटक करायचे, कीर्तन पण करायचे. त्यानंतर घरातच आमची ही परंपरा चालली. आमचे मोठे वडील काका आमचे रामराव पाटील बोरकर, माझे वडील परमानंद पाटील बोरकर हे पण नाटकामध्येच रमले बरीच वर्ष. त्याच्यामुळे ते जे संस्कार आहेत ते संस्कार प्रत्यक्षपणे आमच्या घरी झालेत. आणि मीच नाही, माझा भाऊ पण नाटकात काम करायचा, कमलाकर. त्याच्यानंतर माझी बहीण सुद्धा नाटकात काम करायची. त्याच्यानंतर कमलाकरची मुलगी ती पण नाटकात काम करायची. त्याच्यामुळे हा वारसा आहे आमचा. मी ज्या श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगाव या रंगभूमीशी जोडलो आहे, त्याला जवळजवळ 140 वर्षाचा इतिहास आहे आता. हो, म्हणजे आमची 4थी पिढी त्या क्षेत्रात काम करते आता. खरंच खूप छान. आपल्या घरचे जे जनक आहेत तेच या क्षेत्रात असल्यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा झाला. छान खतपाणी मिळालं, त्याच्यामुळे करता आलं. नाहीतर त्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये असं म्हणणारे पालक फार कमी होते. आणि मी तर चित्रकार आहे. म्हणजे मी नाटकाची ओळख माझी आता झाली. आता म्हणजे जवळजवळ 31-35 वर्षापासून. पण मुळात माझं शिक्षण जे आहे ते माझं चित्रकलेतलं आहे. मला अगदी लहानपणापासून चित्र काढायला खूप आवडायचे. त्याच्यामुळे मी नंतर चित्रकला महाविद्यालयामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, पण चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केलं. कुठल्याही कला जरी असल्या तरी त्याच्यातले जे बेसिक असते ते सारखं असते. आणि नाटकाने मला फार बोलवलं अक्षरशः, तुला हे करायचंय, तुला हे करायचंय. मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा, अभिमान पण वाटतो. मी जसा चित्रकार आहे तसा मी नाटककार पण झालो. मी अभिनय पण करतो, मी नेपथ्य पण करतो, मी गाणं पण म्हणतो. म्हणजे एका कलावंताला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सुदैवाने म्हणा सगळ्या माझ्या अंगात आहेत. आणि त्याचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल आपल्याला याचा मी प्रयत्न करतो. आणि म्हणूनच मी जवळपास 32 वर्षापूर्वी जेव्हा मी नागपूरला शिकत होतो, मला असं वाटलं की खेड्यापाड्यात ते कलावंत जिवंत राहिले पाहिजे, चित्रकार. म्हणून मी चित्रकला महाविद्यालय काढलं. हल्ली आपल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमेव कॉलेज आहे. आणि ह्या परिसरातले सगळे विद्यार्थी तिथे शिकायला येतात. मी पण 25 वर्ष या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे, शिकवलंय विद्यार्थ्यांना. नंतर व्याप वाढल्यामुळे मी आता प्राचार्य म्हणून नाहीये. 25 वर्ष मी विद्यार्थ्यांना शिकवलं. आम्ही खूप छोट्या गावात ते सुरू केलेलं युनिट आहे, त्याच्यामुळे तिथलेच कलावंत घडवायचे. हा प्रयास आमच्या आजोबांचा पण होता
आणि त्याच्यानंतर आलेले दिग्दर्शक डॉक्टर सुधाकर जोशी, त्यांचं पण तेच की इथले कलावंत घडवायचे आपण, आणि आम्ही पण तेच करतोय. की कसं आहे की नाटकात काम करायला बाहेरचे खूप लोक येतील, पुण्याचे, मुंबईचे वगैरे वगैरे. मग आपलं जे ध्येय आहे ते वेगळं आहे ना, आम्हाला इथे कलावंत घडवायचे आहेत, या मातीतले कलावंत घडवायचे आहेत. त्याचं काय, म्हणून मग आम्ही शक्यतोवर आमच्या मातीतल्या कलावंतांना प्राधान्य देतो आणि त्यांना शिकवतो, त्यांना उभं करतो. आणि जवळपास 20 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा नाटक लिहिलं. हो, त्याच्या आधी आम्ही कालेलकरांचे, त्याच्यानंतर प्रके यात्रेंची आम्ही नाटकं वगैरे बसवायचो. लग्नाची बेडी वगैरे सगळे प्रयोग आम्ही केलेले आहेत. तुम्हाला सांगतो, आमच्या आधी डॉक्टर सुधाकर जोशी जे आमचे दिग्दर्शक होते, त्यांनी खूप म्हणजे आपलं आयुष्य पूर्ण नाटकासाठी घालवलंय. तो मी नव्हेचा प्रयोग केला, जिथे की प्रभाकर पणशीकरांनी पुण्या मुंबईला त्याचे प्रयोग सुरू केले होते आणि त्यावेळी फिरता रंगमंच केला होता. तिथे आमच्या इकडे एवढे वेडे लोक होते, तर डॉक्टर साहेबांनी तसंच रंगमंच, फिरता रंगमंच हा नवरगावात केला तयार, आणि त्याच्यावर तुम्ही नव्हेचे प्रयोग केले. ही किती मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे आजही तो जवळजवळ 42 फूट व्यास असलेला फिरता रंगमंच अजूनही आमच्याकडे आहे, आणि मी त्याच्यावर कमीत कमी 1000 प्रयोग केलेले आहेत फिरता रंगमंचावर. हो, म्हणजे दिल्या घरी सुखी राहात, माझं कुंकू मीच पुसलं, आत्महत्या, नवरे झाले बावरे, हे सगळे प्रयोग आम्ही फिरता रंगमंचावर केलेले आहेत, आणि अजूनही तो चांगल्या स्थितीत आहे. तर कसं आहे की त्याला खूप जास्त ठिकाणी नेणं आता होत नाही, शक्य होत नाही, कारण सगळीकडे परिस्थिती सारखी नसते. त्याच्यामुळे आम्ही 1-3-4 वर्षापासून त्याला बाहेर काढत नाही आहोत, पण आम्ही त्याचा उपयोग जो करायला पाहिजे होता तो मी प्रॉपर केलेला आहे त्या ठिकाणी. खरंच म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की तिथे फिरता रंगमंच तेव्हापासून आजपर्यंत आहे. मला वाटतं जे नाटकप्रेमी आहेत, श्रोतावर्ग आहे, या सर्व प्रेमामुळेच ही भेटवस्तू आपल्याला मिळालेली. आपण एक चित्रकार देखील आहात. केव्हापासून सुरुवात झाली? म्हणजे माझं मास्टर ऑफ फाईन आर्ट्स पूर्ण झालं नागपूरला. त्यानंतर आम्ही आदरणीय डॉक्टर प्रकाश आंबेडकरांकडे गेलो होतो 1991 ला, आणि त्यांचं ते सगळं वैभव, त्यांनी केलेला स्ट्रगल आणि आदिवासींसाठी त्यांनी जे काम केलं त्याच्यावर मी प्रचंड प्रभावित झालो. आणि तेव्हा माझं वय खूप कमी होतं, पण माझा डोकं सारखं तेच की बा हा माणूस इतक्या वर्षांनी, म्हणजे 91 ला आम्ही गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही इथे 25 वर्षापूर्वी आलो. मग आणि माझं त्याच वर्षी माझं एक एक्झिबिशन झालं होतं मुक्तरंगा नावाचं. मग माझं तिथे गेल्यानंतर म्हटलं अरे आपण काय आपले एक्झिबिशन करत फिरायचं भारतभर. आपण म्हटलं जसं यांनी आदिवासींसाठी काही केलं तर माझं पण काहीतरी कर्तव्य आहे, आपण पण कलावंतांसाठी काही केलं पाहिजे. आणि तेव्हा माझ्या डोक्यात आलं की नाही, आपण असं करू शकतो की एक इन्स्टिट्यूट काढू जिथे कलावंतांनी यायचं, कलावंतांनी शिकायचं, कलावंत घडवायचे. आणि मग माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता त्या काळामध्ये. तेव्हा मी हे प्रयत्न केले, 10 मुंबईला जाऊन सगळं करून, घरचीच मॅनेजमेंट असल्यामुळे आमची संस्था स्वतःची संस्था होती त्या काळात, तर अजून आहे. 75 वर्ष पूर्ण झाली संस्थेला आमच्या, आणि सुदैवाने मी आता तिथे सेक्रेटरी आहे. तर मी तेव्हा लहान होतो, पण माझ्या डोक्यामध्ये हे विचार खूप मोठे होते की इथे कलावंत घडवायचे या मातीमध्ये. आणि मला काय ते शहरात असं काही करण्यापेक्षा मग छोट्या गावामध्ये निसर्गाच्या सानिध्यात सगळं झालं पाहिजे, एक कलावंत छान प्रॉपर घडतील तिथे, असं ते डोक्यामध्ये होतं माझ्या. आणि मी ते खूप स्ट्रगल केलं त्यासाठी. अक्षरशः मुंबईला मी 2-2, 4-4 दिवस रेल्वे स्टेशनवर त्या गर्दीमध्ये झोपायचो. असं करून करून मी जवळपास 15-1 दिवस तिथे मुक्काम करून अक्षरशः ब्रेड आणि हे खाऊन तिथे मी ते परवानगी आणली. आणि आणल्यानंतर सुद्धा काही खूप माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. एक खोली आम्हाला दिली संस्थेने, तिथे तुम्ही करा. पहिल्या दिवशी एकच विद्यार्थी आला, वाट पाहतो आम्ही, काही नाही. पण तरी मी इतका फिरलो, गावात फिरलो 4 जिल्ह्यांमध्ये. तेव्हा कुठे त्या वर्षी आम्हाला 28 विद्यार्थी मिळाले आणि कॉलेज सुरू झालं. पण तिथे मग मीच स्वतः प्राचार्य, मीच शिक्षक, मीच चपराशी, मीच बाबू, असा सगळा प्रकार होता. एक प्रवाह सुरू झाला तिथून, कलावंत घडण्याचा प्रवास सुरू झाला. एक चांगले नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पोरं पोहोचले आमचे, त्याचं समाधान वाटतं. मी नाटककार होण्याच्या आधीचा हा माझा प्रवास आहे. नाट्य क्षेत्रामध्ये नाट्य कलावंत म्हणजे आधीपासूनच काम केलेलं आहे, म्हणजे अगदी लहानपणापासून नंतर पण काम केलं. पण इथे चित्रकला महाविद्यालय आल्यानंतर त्या चळवळीला परत जास्त खतपाणी मिळालं की मी चित्रकार असल्याचा फायदा मला नाटकामध्ये जास्त मिळतो. तो कसं काय मग? कारण कसं आहे की मी चित्रकार असल्यामुळे माझ्या फ्रेम्स पक्क्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पात्र कसं असलं पाहिजे, स्टेज कसं असलं पाहिजे, म्युझिकचं ज्ञान कसं ऑलरेडी असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कलात्मक कशा करता येईल याचा मी प्रत्येक वेळी विचार करतो. मी सहज कुठल्या गोष्टी सोडत नाही. माझा चित्रकार तिथे मला वारंवार मदत करतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे कोणी जरी माझं नाटक एखादं बघितलं ना तर तो सहज म्हणेल अरे म्हणलं इथे कोणी चित्रकार वगैरे आहे का. तर प्रत्यक्ष डायरेक्टर चित्रकार आहे, म्हणजे मी स्वतः डायरेक्टर आहे, मी स्वतः लेखक आहे, आणि मी स्वतः नेपथ्यकारही मीच आहे. म्हणजे त्याच्यातलं जवळपास 50% काम मी एकटाच करून घेतो नाट्यक्षेत्रात.
तर सर, कोणत्या प्रकारची चित्र काढायला आपल्याला आवडतं? तसं एका चित्रकाराला सगळ्याच गोष्टी आवडतात आणि एकदा पेन्सिल, रंग हातात आले की मनात जे येतं ते उतरतं. तर मी खूप आधीपासून म्हणजे नागपूरला शिकत असल्यापासून मी चित्र काढतोय, म्हणजे त्याच्या आधीपासून काढतो, परंतु एक कसं आहे, आपल्याला स्वतःला आपली स्वतःची एक स्टाईल सापडली पाहिजे. बरोबर. आणि ती मला त्या काळामध्ये सापडली. कसं आहे की माझा आणि या परिसराचा, ज्याला आपण आता आपला पूर्व विदर्भ झाडीपट्टी म्हणू, याचा अगदी जवळचं नातं असल्यामुळे आणि त्या परंपरा माझ्या डोळ्यात पक्क्या झाल्या असल्यामुळे, मी बघितल्या असल्यामुळे, मी त्या परंपरा स्वतः अनुभवल्यामुळे माझ्या चित्रामध्ये तुम्हाला ट्रेडिशनल सगळे फॉर्म्स आहेत, हे ट्रेडिशनल फॉर्म्स तुम्हाला आत्ताही दिसतील. मी ते सोडले नाही. कारण एखाद्या चित्रकाराला स्वतःची स्टाईल निर्माण करायला त्याचं आयुष्य जाते. आज एखादं चित्र काढलं आणि काही जरी सांगितलं नाही तरी एखादा मला ओळखतो, हे या माणसाचे चित्र आहे, ही त्याची मिळकत आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे सेमी रिअलिस्टिक आणि पारंपरिक चित्र जे आहेत ते मी माझ्या स्टाईलमध्ये काढले. आणि मग जवळपास आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवाळी अंकामध्ये ते वारंवार छापून यायचे. असं मी वर्षानुवर्ष हजारो, म्हणजे रेखाचित्र म्हणाल तर नाही म्हटलं तरी आज कमीत कमी 3-4 हजार रेखाचित्र मी रेखाटलेले आहेत. पण माझा व्याप जसा वाढला ना, त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी मला एकाच ठिकाणी काही करता नाही आल्या. आणि नाटकाचं काम जरा मोठं असते, त्याच्यामुळे मला इकडे जास्त मी लक्ष दिल्यानंतर पण चित्रकार घडवले. आणि आज किती विद्यार्थी आपल्या याच्यातले आहेत? काही भरपूर हजारो विद्यार्थीतून शिकून गेलेले आहेत. आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉन ग्रँटेड आहे, सरकारी अनुदान त्याला नाही आहे. ते आम्हीच आमच्या पद्धतीने चालवतो सगळं. त्याच्यामुळे त्याचं मूल्य जास्त आहे. नाहीतर बिना पैशाने एखादी गाडी चालवायची, ती कधी बंद पडेल काही सांगता येत नाही. नक्कीच सर. तर सर, तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांना असं कुठे काही संधी वगैरे? हो, त्याच्यातलं कसं आहे की ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना नोकऱ्या मिळाल्या, पण चित्रकला महाविद्यालयातून शिकलेले विद्यार्थी रिकामे आहेत असं कधी होत नाही. ते प्रायव्हेट कामं पण भरपूर करतात. कितीतरी विद्यार्थ्यांनी स्वतःचं करिअर इंटेरियर डेकोरेशन मध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे असे म्हणजे बाकीचं कसं आहे की सायन्स आर्ट शिकले विद्यार्थी की नंतर त्यांना काही जॉब नसला की मग काही करत नाही, तो प्रकार इथे नाही आहे. कारण ते ऑलरेडी प्रॅक्टिकल ओरिएंटेड असल्यामुळे काही ना काही ते काम करत असतात. अगदी. आपण आजपर्यंत जे सगळे नाटक जे लिहिले आहेत, तर त्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे जो विषय आहे, जो गाभा आहे, तर कशा प्रकारची नाटकं लिहायला आपल्याला आवडतं? मी नाटकं लिहायला सुरुवात केली 20 वर्षापूर्वी. कुठला मराठी साहित्याचा वगैरे विद्यार्थी नाहीये, मी मास्टर ऑफ फाईन आर्ट्स केलेले विद्यार्थी आहे. 10 नाटकं माझ्या खात्यात जमा झालेले आहेत. पैकी 3 माझे नाटकं प्रकाशित आहेत. आणि आता गोंडवाना विद्यापीठाला माझे 2 नाटकं MA ला अभ्यासाला होते. पण त्याची सुरुवात फार वेगळ्या प्रकारे झालेली आहे. मला स्वतःचा शोध लागला नाही की मी लिहू शकतो, असं मला पण शोध लागला नव्हता. पण एक घटना घडली की मी प्रचंड अस्वस्थ झालो. त्या अस्वस्थतेतूनच मला शब्द सुचले, तो विषय सुचला, त्याला मला मोठं करता आलं, समाजापर्यंत पोहोचवता आलं. मी तेव्हाच एक विचार केला की मला जर लिहिता येत असेल तर मी फक्त समाजासाठी लिहीन, की त्या शब्दांमधून त्या विषयामधून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, काहीतरी मनोरंजन म्हणून लिहायचं असं नाही. त्याच्यामुळे मी 10 नाटकं माझी जी आहेत ते प्रबोधनातून निर्माण झालेले नाटकं आहेत. कुठल्या आणि कुठल्या घटनेवरून प्रेरित होऊन मी जी नाटकं लिहिलेली आहेत. ते नाटक माझं जे आहे ते माझं कुंकू मीच पुसलं असं माझं नाटक आहे. ते जे माझं पहिलं नाटक आहे. झालं काय की तिथेच एक घटना घडली नवारगावला. तिथे एक शिक्षक होते, त्यांना स्किझोफ्रेनिया झालेला होता. घरच्या लोकांनी प्रयत्न केले, परंतु समाजाने त्याच्या बायकोला मिसगाईड केलं. याला दवाखान्यात नेतेस परंतु त्याच्याने काही होणार नाहीये, तू याला एखाद्या देवीकडे घेऊन चल, त्याच्या अंगात भूत आहे, नाही का. आणि तिथे गडबड झाली सगळी. ती अत्यंत साधी बाई, परंतु शेवटी कसं आहे की एक उपचार म्हणून त्या उपचारासाठी सुद्धा ती तयार झाली. बरोबर. आणि मला असं वाटतं कुणीही तसंच करू शकतो, तुम्ही पण तसं करू शकता. दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे तो माणूस उन्हाच्या चटक्याने मेला. ही घटना बोलायला इतकी साधी सोपी वाटते, परंतु कसं आहे मी खूप अस्वस्थ झालो. त्या फ्रस्ट्रेशन मधूनच मग मी म्हटलं काहीतरी केलं पाहिजे, म्हणून ते माझ्या नाटकाचा जन्म झाला. त्याच्यामधून मी प्रबोधन केलं की चूक आहे, असं नाही करायला पाहिजे. तर ते माझं पहिलं नाटक. बऱ्याच ठिकाणून फोन आला की तुमच्या नाटकामुळे आमच्या घरचा एक पेशंट वाचला नाही, तर आमचा पण तोच विचार होता. चला म्हटलं कमीत कमी मला त्याचं समाधान की बा नाटकामुळे एखाद्याचं कुटुंब आपण वाचवू शकलो, नाही का. हजारो प्रेक्षक नाटकाला असतात, एकाग्र होऊन तुम्ही काय सांगताय ते ग्रहण करत असतात. दुसऱ्याच वर्षी मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचं एक नाटक लिहिलं. त्या काळामध्ये जेवढ्या घटना घडल्या त्या सगळ्या घटनांची नोंद मी करून ठेवली. त्यानंतर काय झालं, पी सायनाथन नावाचे फार मोठे पत्रकार आहेत दिल्लीचे, दी हिंदूचे, मेगॅसिस अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. तर त्यांनी त्या नाटकाबद्दल ऐकलं होतं. ते पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरच काम करतात. त्यांचा फोन आला मला एक दिवस की आम्हाला हे नाटक पाहायचं, काही हरकत नाही. मग आमचं ठरलं
त्यांनी नाटक येऊन बघितलं. त्यांना भाषा जरी समजत नसली तरी त्यांना बॉडी लँग्वेज समजत होती. त्याच्यानंतर प्रेक्षकांचा रिस्पॉन्स समजत होता. त्यांना पूर्ण नाटक कळलं, संदेश कळला आणि त्यांनी त्या नाटकाबद्दल खूप चांगलं लिहून ठेवलं त्यांच्या साईटवर. ते वाचलं त्या वर्षी केरळ गव्हर्नमेंटने, तो रिव्ह्यू वाचला आणि त्यांच्या डोक्यामध्ये मग असं आलं की नाही, ह्या लोकांना आपण बोलवलं पाहिजे. त्या वर्षी सार्क इंटरनॅशनल महोत्सव भारतामध्ये होता. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं. मग त्या महोत्सवासाठी आम्ही त्याची निवड केलेली आहे, तुम्ही येऊ शकता का? म्हटलं हो, का नाही येऊ शकत. मग सगळे लोकल आर्टिस्ट ज्यांनी आम्ही ते नाटक बसवलं होतं ते सगळे मिळून आम्ही ते नाटक तिथे नेलं सार्कमध्ये. म्हणजे आमच्याकडे सार्कमध्ये जाण्याचा अनुभव आमच्याकडे आहे. कारण ते आम्ही झाडीपट्टीचं प्रतिनिधित्व तिथे केलेलं होतं, या मातीचं प्रतिनिधित्व तिथे केलं होतं, शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. तर मला इथे एक आठवतं, जसं पुलं म्हणतात की जगात वेदना जितकी सुंदर बोलते तितकं सुख नाही बोलत. जसं सुख माणसाला मुकं करतं, वेदनाच्या पोटी सुंदर बोलणं येतं समोर. म्हणजे आपण बरेचदा बघतो की एखादी घटना घडली की ते आपल्या मनात काहीतरी वेगळं घडतं. आणि जसं आपण बरेच असे नाटकं लिहिलेत, त्याच्यानंतर पण मी बरीच नाटकं लिहिली. त्याच्यातला 1-2 नाटकाचा मी उल्लेख या ठिकाणी करतो. माझं एक बदनाम रस्त्याचा संघर्ष, गंगा जमुना असं एक नाटक मिळालं. ते एक नाटक माझं जबरदस्त आहे, म्हणजे चटका लावेल असंच नाटक आहे ते मनाला, प्रत्येक स्त्रीला. वारांगणांच्या आयुष्यावर आहे. त्या नाटकावर पण वर्कआउट केलं, ते नाटक उभं केलं. खूप कठीण होतं ते सगळं बसवणं, पण मी ते बसवून त्याचे मी 100 प्रयोग तरी केले त्या नाटकाचे. ते एक नाटक माझ्या आयुष्यात सगळं सुंदर नाटक म्हणता येईल. त्याच्यानंतर असा नवरा नको गो बाई म्हणून एक नाटक आहे माझं. ते पण स्त्री शिक्षणावर आधारलेलं नाटक आहे. त्याचं पण असंच झालं की एका शेतकऱ्याला त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं. तर त्या शेतकऱ्याने आपल्या मुलीचं लग्न ठरवलं. तिची इच्छा होती शिकायची, पण हा वेळ नाही, तर लग्न आलेलं आहेस तर मला तुझं लग्न करायचं आहे. अजूनही काही हुंडा प्रथा बंद झालेला नाही, आपल्याला वाटते असं. तर त्याने हुंड्यासाठी कबूल झाला तो. त्यासाठी त्याच्या घरात जी काही जमीन शिल्लक होती ती जमीन त्याने विकायला घातली. मुलगी म्हणते की बाबा तुम्ही जमीन विकू नका, ती माझ्या आईसारखी आहे, ती गेली की मग काही राहणार नाही आपल्याकडे. पण बाप ऐकायला तयार नाही. मग तिच्या मनावर परिणाम झाला आणि ती पोरगी म्हणते की माझ्यामुळे जर ही जमीन विकत असतील, हे माझ्या आईला मारल्यासारखं आहे आणि याचं कारण मी स्वतः असेल, कारणीभूत मी असेल, माझ्यासाठी सगळं करतायत. मग तिने काय विचार केला की मीच जर नसेल तर माझी आई शापूत राहील. आणि त्या मुलीने अक्षरशः आत्महत्या केली. ते सगळं बघितल्यानंतर म्हणलं बापरे किती वाईट आहे सगळं अजून समाजामध्ये. मग मी त्याच्यावर नाटक लिहिलं. प्रबोधन केल्यानंतर त्या मुलीला मरू दिलं नाही मी. माझ्या मनातलं पात्र होतं, मी तिला मरू दिलं नाही, पण मी नाटकातून असा मोठा संदेश दिला त्या असं नवरा नको मध्ये. खूप व्यवस्थित संदेश दिला आणि मी त्याचे शेकडो प्रयोग केलेले आहेत. म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 99व्या नाट्य संमेलनामध्ये माझा प्रयोग झालेला आहे. रात्री 2 वाजता हाऊसफुल नागपूरला. त्याच्यानंतर एक परत विषय मला सापडला, 2 घराचं गाव म्हणून. ते पुनर्वसनावर आधारित नाटक आहे. दरम्यानच्या काळामध्ये माझ्याच घरात एक घटना घडली होती. चुकीच्या उपचारामुळे माझा भाऊ मरण पावला होता आणि मला ते पण थोडंसं किती वाईट असू शकते, हे दोन्ही विषय एकत्रित करून मी ते 2 घराचं गाव नाटक लिहिलं आणि ते आता विद्यापीठाला लागण्याची शक्यता आहे. मला असे सगळे विषय, कसे विषय तुमच्या जवळपासच असतात, तुमची दृष्टी तिकडे पडली पाहिजे, तुम्ही डोळच असायला पाहिजे. आता मी जे नवीन नाटक आता लिहिलेलं आहे, बाप रे बाप, बाप हा माझा विषय आहे, हा तुमचा विषय आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे कसं आहे, विषयासाठी इकडे तिकडे जायची गरज नाही आहे. म्हणून मी फक्त एक हे केलं की विषय ज्या समाजात मी राहतो त्या समाजाचेच ते विषय असले पाहिजे, त्या समाजातलेच ते पात्र असले पाहिजे. त्याला वाटेल की हे माझं नाटक आहे. खरंच आहे. आणि तो जो परिणाम होतो ना, तो परिणाम मग जास्त चांगला होतो. अगदी अगदी. तर सर, जसं आपण झाडीपट्टी भागातही काम करता आणि शहरात देखील आपण काम करता, काय सांगाल सर आपलं, जसं श्रोतावर्ग असेल किंवा नाटकं तिकडली असतील झाडीपट्टीतली किंवा शहरातली असेल, फरक जाणवतो सर आपल्याला? एक पहिला फरक म्हणजे झाडीपट्टीतला प्रेक्षक खूप उत्स्फूर्त आहे. एकदम दाद द्यायची तर मनापासून द्यायची, राखून ठेवायचं नाही कुठल्या गोष्टी. याचा अर्थ शहरातले लोक राखून ठेवतात असं म्हणत नाही मी, पण तुम्हाला सांगतो. पण कसं आहे, बऱ्याचदा जरा हसताना सुद्धा विचार करणारे लोक शहरामध्ये आहेत किंवा बिंदास हसणारे पण आहेत, नाही असं नाही. नाटकाला जे आज राजाश्रय मिळालं असं आपण जे म्हणतो ना, ते या लोकांनी दिलेलं आहे. झाडीपट्टीमध्ये इतकी नाटकं होतात, हजारो नाटकं दरवर्षी, नाही म्हटलं तरी 50-60 करोड रुपयाचा टर्नओव्हर असतो असं. आणि त्यामुळे हजारो कलावंत
त्यांचा पोटपाण्याचा प्रश्न सुटतो, त्यांचे कुटुंबच या नाटकावर आहेत. म्हणजे ही रंगभूमी किती महत्वाची आहे. व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा आपण जर विचार केला तर झाडीपट्टी रंगभूमी एकदम सक्सेस रंगभूमी आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आपण ही तुलना नाही करू शकत. महत्वाचा भाग तो नाही. एका विशिष्ट वर्गाला मनोरंजनाच्या माध्यमातून जीवन जगण्यासाठी हा जो प्रवास सुखकर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर झाडीपट्टीने केलेलं आहे. तुम्हाला तर सगळे चंद्रपूरला, मुंबईला, पुण्याला ती नाटकं पाहायला मिळतातच, नाही का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की ही जी झाडीपट्टीत जी काही लेखक मंडळी आहे त्यांनी त्यांचेच विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. लक्षात घ्या, शहरातले विषय इथे चालणारच नाहीत, त्यांना त्यांचेच विषय लागतील, बरोबर आहे की नाही. आणि हे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यांचे विषय त्यांच्यापर्यंत आणण्याचं काम इथल्या लेखकांनी केलेलं आहे. नक्कीच नक्कीच. ते बरेच पुरस्कार देखील मिळाले आहेत, तर काय सांगाल त्या पुरस्काराचं? हो, पुरस्कारांची लिस्ट तशी फार मोठी आहे. तुम्हाला महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचं मी नॉमिनेशन मिळालं आहे. सार्क इंटरनॅशनल महोत्सवाचा पण पुरस्कार त्यांनी मला दिलेला त्या काळामध्ये. जेसिसचा मला राष्ट्रीय पुरस्कार आहे. अच्छा. तर यंग इंडियन्स म्हणून मला सार्क इंटरनॅशनल लेवलचा पुरस्कार आहे. कला सर्जन पुरस्कार नागपूरचा मिळाला. डॉक्टर गिरीश गांधी ट्रस्टचा त्यांचा पुरस्कार मिळाला मला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून सुद्धा पुरस्कार मिळाला मला. आणि बाकी छोटे मोठे पुरस्कारांची लिस्ट कमीत कमी 150च्या आसपास असू शकते. भरपूर असं मिळालं. आणि काय होतं ना की बरेचदा आपण बघतो की पुरस्कार मिळाले की जबाबदारी वाढते. आणि प्रेक्षकांना आपलं नाटक आवडणे हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. खरंच, बरोबर आहे की नाही. आणि तेवढं तर मी मिळवला की किमान कसं आहे बघा, मी प्रत्येक वेळी जेव्हा नाटक लिहितो ना तेव्हा ओपनिंगच्या नाटकाला जी तिकीट विक्रीवर गर्दी असते ना तो माझा पुरस्कार आहे ना. कारण 9 वाजता तिकीट विक्री आमची सुरू होते नवरगावला, आणि त्याच्यासाठी पहाटे 5 वाजतापासून लोक उभे असतात रांगेत. आता या पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार कोणता असावा परत? अगदी बरोबर आहे की नाही. पण एक आहे की बा इतके पुरस्कार मिळू दे, नाव जरी झालं तरी माणसानं जमिनीवर राहिलं पाहिजे आयुष्यभर. केवळ पैसा म्हणजे कलाकृती नव्हे, आहे की नाही. ही आत्मीयता जी आहे, रसिकांचा सन्मान करणं जे आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी अगदी. आणि सर, जसं मगाशी आपण बोललो की अंधश्रद्धा निर्मूलनावर आपण जसे बरेच जे नाटकं लिहिलेले आहेत, तर त्याचा प्रभाव समाजवनावर पडलेला, तर तो देखील एक फार मोठा पुरस्कार म्हणूया ना. सगळ्यात मोठा पुरस्कार आहे तो. म्हणजे मी सांगितलं ना, म्हणजे माझं कुंकू मीच पुसलंच्या पडदा उघडायच्या आधीच आम्ही अनाउन्समेंट केलेली आहे तिथे की बा या नाटकाच्या माध्यमातून मी एखादा परिवार तरी वाचवू शकलो आज. खरंच आहे. तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. आता कसं आहे की माझ्या लिहिण्यामुळे किंवा आमच्या प्रेझेंटेशनमुळे काहीच परिणाम होणार नाही हे जर डोक्यात ठेवलं तर आम्ही कोणतीही कलाकृती निर्माण नाही करू शकत. बरोबर की नाही. परिणाम काय होतील ते दिसतील तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला आत्ता प्रयत्न करावे लागतील. काहीही न करण्यापेक्षा आम्ही आमच्या समाजाला काही सांगू शकत असू आत्ता, ते जास्त महत्वाचं आहे ना. आणि मी अनुभवलाय, म्हणजे ह्या माध्यमातून प्रबोधन झालेलं याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे, नाही असं नाही. पण एक सांगतो की कुठल्याही भाषणांमधून जो प्रभाव पडत नाही तो एका नाटकातून पडतो. कारण ती पात्र जिवंत होतात, तुमच्या मनातील पात्र जिवंत होतात, ती तुम्हाला सांगतात बरोबर काय आणि वाईट काय म्हणून. आणि म्हणून नाटक जास्त महत्वाचं आहे. खरंच आहे सर. तुमच्यासाठी एक थोडासा कठीण प्रश्न येतो, पण तुम्ही सहजतेने सांगाल की तुमच्यातला जो चित्रकार आहे, तुम्ही शेती करता आहात, नाटककार आहात, नेपथ्यकार आहात, असं बरेच गुण आपल्यात आहेत, तर यातलं तुम्हाला कोण जास्ती आवडतं? नाही नाही नाही, इकडे प्राण अडकलाय सगळ्यांचा एकमेकांमध्ये. त्यांना अलग करू शकत नाही. आणि त्यामुळेच माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये तुम्हाला हे दिसेलच. मी आता शेती करतो ना, ती शेती सुद्धा तुम्हाला नाटकामधून दिसेल ना कुठेतरी. मी त्याला अलग नाही करू शकत. मी सांगितलं ना की चित्रकार मी आहे म्हणून चांगला दिग्दर्शक आहे. अगदी. आणि कसं आहे, कुठल्याही कलेचे प्रमुख घटक जे असतात ते सारखे असतात. लय, तोल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कलांमध्येच येतात. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मी स्वतः चित्रकार सुद्धा आहे, तर मी स्वतः नाटककारही आहे, मी स्वतः गायक आहे. हे मला सगळे बोनसमध्ये मिळालेले गुण आहेत. त्याच्यामुळे मी माझी आयडेंटिटी आहे ती. मी त्याला एकालाही असं बाहेर नाही करू. कसं कवच कुंडल जसे होते ना, तसे माझे कवच कुंडल आहेत सगळे. खरंच. आणि ते सदैव असेच राहून आमची खूप खूप त्याच्यासाठी शुभेच्छा. तर सर, जसं आता आपण प्रत्येक आपल्यातले जे पैलू आहे, चित्रकार, नाटककार, या सगळ्या संदर्भात बोललो, एक आपल्यामध्ये एक पत्रकार देखील आहे, तर हे कसं काय, त्या संदर्भात काय झालं, जेव्हा ते माझं कुंकू मीच पुसलं नावाचं नाटक मी पहिल्यांदा लिहिलं, प्रॉपर गावातली घटना असल्यामुळे अंधश्रद्धेच्या विरोधात ते नाटक होतं ते मला लिहायचं होतं, परंतु लिहिण्याचा अनुभव नव्हता. म्हणून मी म्हटलं आपण पत्रकारिता स्वीकारली पाहिजे. कारण या गावागावामध्ये अंधश्रद्धा इतकी फोफावलेली आहे सगळी, तर म्हटलं याच्यावर जर प्रहार करायचा असेल तर म्हटलं पत्रकारिता सगळ्यात बेस्ट आहे. म्हणून मी त्या काळामध्ये माझे मित्र होते गजानन जानभर,
त्याला म्हटलं अरे मला पत्रकारिता करायची आहे. त्यांनी मला दिली वार्ताहरशिप आणि मग मी लिहायला लागलो. आणि मग माझा सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे अंधश्रद्धेच्या विरोधात गावागावात जिथे असेल ते त्यांच्या विरोधात ते लिहायचं. पूर्ण याच्यातलं मोठ्या मोठ्या कॉलममध्ये माझ्या बातम्या त्यावेळी छापून आल्या. 8-8 कॉलमला बातम्या छापून आल्या. तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला की मी आता चांगलं लिहू शकतो. म्हणजे ऍक्च्युली मला नाटक लिहायचं होतं म्हणून मी पत्रकारिता स्वीकारली. जेव्हा माझ्या लक्षात आलं की आता मी नाटक लिहू शकतो तेव्हा म्हटलं आता पत्रकारिता सोडायला पाहिजे, कारण पूर्ण वेळ आपण हे काम करायला पाहिजे. माझ्या एक लक्षात आलं की शब्दांचे संस्कार मला आधीपासून झालेले होते, कारण मी ज्या मित्रांमध्ये राहायचो ते सगळे मराठी लिटरेचरचे माणसं. ग्रेसांचा खूप वर्ष सहवास लाभला. अनेक मित्रांसोबत मी सुरेश भटांच्या घरी जाऊन तासंतास गप्पा मारलेल्या आहेत. तर नागपुरातल्या ज्या आम्ही खोलीत राहायचो तेव्हा हे सगळे दिग्गज तासंतास येऊन गप्पा मारायचे तिथे. आता मी काही बोलत जरी नसलो तरी ते संस्कार जे आहेत कानावर ते झालेले होते. त्याच्यामुळे कसं आहे की लिहिण्यामधलं जे कन्स्ट्रक्शन आहे ना ते कन्स्ट्रक्शन माझं खूप सुंदर झालं. त्याच्यामुळे मला लिहिताना असा प्रॉब्लेम जात नाही. माझा आत्मविश्वास प्रचंड दुणावलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे आता मला लेखन काय फक्त विषय चांगला असावा, शब्द धावून येतात. लक्षात की नाही? खरंच सर, जसं आज आपण बघतो आहोत की बरेच युवा पिढी या क्षेत्राकडे यायला बघतात आहे, जसं चित्रकार असेल किंवा नाटकात असेल, तर त्यांना आपण काय संदेश द्याल सर, काय सांगाल? हे सगळं करायचं असेल तर खूप आतून मनातून करावं लागतं. आज आलो आणि मला उद्याच रिझल्ट मिळणार आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर या क्षेत्रात कोणी येऊ नये. तुम्हाला प्रचंड स्ट्रगल करावाच लागतो. या सगळ्या प्रवासातून जावंच लागते. खड्ड्यांचा सुद्धा अनुभव घ्यावाच लागेल. त्याच्यासाठी अभिनय असू देत किंवा नाटकाचं लिखाण असू देत हे 1-2 दिवसामध्ये प्राप्त झालेलं नसते. त्याच्या मागे खूप वर्षाचा अनुभव लागतो तुम्हाला. ती तयारी जर असेल तर तुम्ही संवेदनशील असले पाहिजे, कारण कलावंत आणि संवेदना ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आहे की नाही? मी आज आलो, उद्या अभिनय केला आणि परवा तुम्हाला असं काही मिळणार आहे असं असेल तर नाही. ही इतक्या वर्षाची तपश्चर्या असते सगळी. खरंच आहे. जिद्द चिकाटी साधना सगळं असलं तर नक्कीच मिळेल. आपण आजपर्यंत किती नाटक लिहिलेले आहेत आणि पुढे आपल्या श्रोत्यांसाठी काय घेऊन येत आहात नवीन? माझी एकंदर 10 नाटकं झाली आता लिहून. आता माझं 10वं नाटक येत आहे. या महिन्यामध्येच येत आहे स्टेजवर, ते बाप रे बाप म्हणून. पण मी कधीच आता नाटक लिहायचं म्हणून असं बसलो नाही. अच्छा. मला जोपर्यंत चांगला विषय सापडत नाही, माझ्या मनाला त्रास होत नाही, मी अस्वस्थ होत नाही, तोपर्यंत मी नाटकाला हातच लावत नाही. मी बघितलंय एक 4-4, 5-5 वर्षाची गॅप पडलेली आहे, पण नाही, जोपर्यंत माझं मन मला सांगत नाही की आता हे लिहिलं पाहिजे तोपर्यंत नाही. राहिला प्रश्न दुसरा की तुम्हाला परत काय करायचा. मी सिनेमा वगैरेच्या भांगीत पडणार नाहीये. तुमचा कदाचित प्रश्न तो असू शकतो. नाही म्हणजे मला जर स्क्रिप्ट लिहायचं काम जर पडलं तर मी लिहीन, काही मुद्दा. पण मला आता त्याच्यामध्ये अभिनय करायला जाणं, कारण खूप लोक विचारतात का इथे आता करतात, एवढं नाव झालं तुमचं, एवढे छान छान तुम्ही प्रकार जाणं. मला आता तिथे जाऊन कुठली स्ट्रगल वगैरे करायचं नाहीये. मला माझंच नाटक मजबूत करायचं आहे. कारण कसं आहे की ही पण एवढी मोठी इंडस्ट्री आहे, इथे आमचं एवढं नाव आहे. मग ते असं मिनमिनता तारा होण्यापेक्षा आपण इथला मोठा मजबूत खडक होणं कधीही चांगलं ना, आहे की नाही? शुक्राचार्य म्हणतात तसं. परंतु कसं आहे, याच्याने कुणाला लागली आपली मदत इतक्या वर्षाच्या अनुभवाची तर नक्कीच करेन. आणि कसं आहे ताई, जगातले विषय संपले नाही अजून. विचार करणारा मी एकटाच असं समजतो स्वतःला. त्याच्यामुळे माझा आत्ताच जन्म झाला असं गृहीत धरूया आणि मग तशी नाटकं परत लिहूया ना. नक्कीच नक्कीच. खरंच त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढचं लेखन असंच तुमचं सुरू राहोत. नवनवीन विषय आम्हा श्रोत्यांना नक्कीच मिळवत. तर सर, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल सर? जिथे राहतो आपण तो परिसर, तिथली माणसं, त्यांचा अभ्यास करावा आपण. ते खूप लांबच्या लोकांकडून अपेक्षा करतो प्रबोधन करण्याची किंवा बदल घडवण्याची. ते न करता त्यांचा बदल मीच कसं करू शकतो, त्यासाठी आपल्यातल्या कलांचा उपयोग आपण केला पाहिजे. आणि माझी मातृभाषा मराठी, माझी बोलीभाषा आहे, त्याच्यावर आम्ही प्रेम करायला शिकलो पाहिजे, अभिव्यक्त होत आला पाहिजे, एवढंच फक्त. अगदी खरंच खूप छान सांगितलं सर. तर सर, आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आकाशवाणी स्टुडिओत आल्यात, आपल्या संपूर्ण प्रवासासंदर्भात खूप छान सांगितलं सर. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच विविध या कार्यक्रमात पुढील मंगळवारी याच वेळेवर. तोपर्यंत नमस्कार.